हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भारतीय संस्कृतीमध्ये ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा हा सुहासिनी महिलांचा महत्त्वाचा सण म्हणून सर्वत्र साजरा केला. आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभो म्हणून महिलांनी वडाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घातल्या. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाखाली थांबण्याचा सहवास मिळाला आहे. राशुडे परिसरात सर्वत्र वटपौर्णिमा निमित्त महिलांनी पुढच्या 7 जन्मी हाच पती म्हणून मिळावा म्हणून वडाच्या झाडाची हळदी कुंकू वाहून फळे ठेवून पूजा केली. दोऱ्यासह 7 फेऱ्या मारल्या. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून ओट्या भरल्या. वटपौर्णिमेनिमित्त राशिवडे व परिसरातील वडाच्या झाडाखाली वडाची पूजा करण्यासाठी महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे परिसर गजबजला होता. तर काही महिलांनी अंगणात लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली. तर काही ठिकाणी वडाच्या झाडाचे महत्त्व तसेच वटसावित्रीचा उपवास या संदर्भात माहिती देण्यात आली. RK न्यूज प्रतिनिधी राशिवडे. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आई. येस. ब बदक. क कणीदार. ख खमंग. ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.